नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचे संचालक। आज आपण जो विषय घेणार आहोत तो पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी। ह्या टक्केवारीमध्ये मित्रांनो आपल्याला टक्के कसे साध्या आणि सोप्या भाषेत मुलांना जो डिवाइड बाय 100चा प्रश्न असते तो कसा सॉल्व करून दाखवायचा आहे तो मी सगळं सांगतो। एकदा बघा, परिपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, कोणत्याही संख्येचे पर्सेंटेज काढताना म्हणजे मी तुम्हाला जसं एक्झाम्पल घेतलं 300 चे 60%, मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला हा पर्सेंटेजचे सिम्बॉलचे 2 शून्य कमी करायचे आहेत। जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढे सिम्बॉल कमी करायचे आहेत। पर्सेंटेज किती सिम्बॉल आहे? 1, तर 2 सिम्बॉल कमी करा म्हणजे 2 शून्य कमी करायचे। 2 शून्य कमी झाले म्हणजे 3 × 18 म्हणजे किती झाले? 180। आता कोणाला वाटेल की सर साधा प्रश्न घेतले, नक्कीच साधा प्रश्न आहे, पण आता आपण हार्डला जाऊ। थोडं सगळं सांगतो तुम्हाला। बघा 455 चे 23% काढायचे आहेत मित्रांनो। काय करायचं? 455 ला 23 ने गुणा, डिवाइड बाय 100 करायची गरज नाही। 455 ला 23 ने गुणलो आपण, 0 3 5 15 चे 5 हातच्या 1, 3 5 15 1 16 26 चे 6 हातचे 2, 4 3 12 2 14, 14 24 चे 4 हातचे 2, 4 2 8 आणि 2 10, 10,465 आला मित्रांनो। आता काय करायचे आपल्याला? 10,465 पर्सेंटेजचे सिम्बॉल किती आहे आपल्याकडे? 1 पर्सेंटेजचा सिम्बॉल आहे म्हणजे 2 अंकाच्या नंतर दशमलव द्यायचे आहे। 1 2 म्हणजे किती उत्तर होईल? 104.65। आता मुलांना तुम्ही म्हणाल की सर आम्ही असंही केलं असतं, करता तुम्ही, पण तुम्ही काय करता? 455 गुणिला 23 डिवाइड बाय 100 करता। या 100 लिहायला वेळ लागायली तो विषयच नाही आपला, पण शेवटी तुम्ही 455 ला 23 करता, तेवढी वेळ आपली वाचते। मित्रांनो कोणत्याही प्रश्नाला जेवढे पर्सेंटेजचे सिम्बॉल आहेत, लक्षात घ्या, जेवढे पर्सेंटेजचे सिम्बॉल आहेत तेवढे डेसिमल आपल्याला काटायचे आहेत। लक्षात आला? एका पर्सेंटेजच्या सिम्बॉलचे 2 शून्याच्या अगोदर म्हणजे 2 अंकाच्या अगोदर आपल्याला डेसिमल वापरायचे आहे। उदाहरणार्थ पहा, इथं आहे 350 चे 18% चे 32% बरोबर किती? लक्षात आला मित्रांनो? किती पर्सेंटेज आहे इथं? 1 आणि 2 म्हणजे किती अंक आहेत डेसिमलच्या नंतर? 4। 1 शून्य कटलं म्हणजे किती राहिले मित्रांनो? 3। आता प्रश्न पडला असेल 35 18 आणि 32, 35 18 आणि 32चा गुणाकार करायचा मित्रांनो। जेवढं सोपं होते तेवढं करा। मी काय करीन, 18 चे 2 भाग पाडीन, 9 दुने 18 मला सोपं करायचे आहे त्याच्यामुळे। 35 दुने 70 न 9 7 63, 70 म्हणजे 1 शून्य पुन्हा कटला म्हणजे इथून कटलं तर किती राहिले? 2, 9 7 63। पहिलेच आपण 35 गुणिला 2 केलं होतं, 35 दुने 70 झाले होते, ठीक आहे। गुणाकार केलं असतं तेवढं झालं असतं। आता 9 7 63, 3 दुने 6, 3 3 9, 9 आणि 12 21, हातचे 2, 3 6 18 2 20। किती अंक आहेत मित्रांनो आपले? 2 डेसिमल बॅलन्स आहेत, 1 आणि 2, तर उत्तर होईल आपला 20.16। लक्षात आला मित्रांनो? आपण काय करतो? 35 गुणिला 18 डिवाइड बाय 100 इंटू 32 गुणिला 100। आता जास्तीत जास्त मुलं काय करतात? शून्य आहे त्यालाही मल्टिप्लाय करतात। शून्य आपला कटत आहे मित्रांनो, शून्य काटून द्या। शून्याच्या गुणाकार कितीही करा तुम्हाला शून्यच येणार आणि त्या शून्याची व्हॅल्युएशन डेसिमलच्या नंतर इथं कितीही शून्य असते, 2 शून्य येणार होते, 2 शून्य आले असते, त्याची व्हॅल्युएशन नाही आहे म्हणजे काय करायचं? संपवून द्यायचे। पुन्हा आपण बघूता, पहा मित्रांनो, आता 8 प्रश्न घेतलेले आहेत। सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय म्हटलं, पर्सेंटेज असले तर 2 दशमलव लावायचे आहेत, पण आता इथं काय दिलेलं आहे? 350 चे किती पर्सेंटेज बरोबर 140। आपल्याला उत्तर दिलेलं आहे, प्रश्नामधलाच अंक काढायचा। काय करायचं मित्रांनो? याला 2 शून्य लावायचे। दिलेल्या उत्तराला = बाजूला आहे 1 पर्सेंटेज आहे म्हणून 2 शून्य लावले। 2 पर्सेंटेज विचारले असते तर 2 4 शून्य लावले असते, ठीक आहे। इथं लावले 2 शून्य। काय करायचं? 350 ने डिवाइड करायचं, 350 ने डिवाइड करायचं, 0 ने डिवाइड केलो आपण, किती वाचले? आता 0 0 कॅन्सल झालं, किती उरले? 35 दुने 70 दुने 140 म्हणजे किती पर्सेंटेज? तर 40। उत्तर किती? 40 म्हणजे होईल आपला 40%। 350 चे 40% म्हणजे 140। इथंही उत्तर दिलेलं आहे तुम्हाला, डायरेक्ट 30 दिलेला आहे। याच्यावर 2 शून्य लावा मित्रांनो, कारण पर्सेंटेज = नंतर उत्तर दिलेलं आहे, आपल्याला पर्सेंटेज मधला अंक काढायचा आहे। त्या पर्सेंटेजचे 2 शून्य इकडे घेऊन गेलो आपण,
डिवाइड बाय 6 से करायचे, डिवाइड बाय 6 से केलो, 2 शून्य कटले, 6 पंचे 30 म्हणजे उत्तर किती होईल आपला 5 उत्तर होते. आपल्याला सिम्बॉल आहे 5% तर पर्सेंटेज दिले. इथं काय कितीचे 40% बरोबर 60. हा पर्सेंटेजचे इकडे 2 शून्य घेऊन जायचे, काय होईल हे 40 इकडे आणायचे, भागा म्हणजे आलं उत्तर 150. म्हणजे किती होईल 150 चे 40% म्हणजे 60. हा पहा किती पर्सेंटेज आहेत 1 आणि 2 म्हणजे 4 शून्य झाले, 4 दशमलव झाले, 4 दशमलव झाले. आता इथून 2 दशमलव कटले आपले, किती राहिले मित्रांनो 2 राहिले. गुणाकार करायचा 3 गुणिला 4 म्हणजे किती 12 झाले. किती दशमलव होते 2 बॅलन्स होते 1 आणि 2 म्हणजे किती 0.12. इकडे बघा मित्रांनो इथं किती पहिले दशमलव एक अंकाच्या अगोदर आहे म्हणजे 2 दशमलव आहेत आणि हे 2 पॉइंट म्हणजे किती झाले 6 झाले. आता 6 दशमलव आहेत लक्षात ठेवा, विसरले नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी 6 लिहिले. 35 गुणिला 45 करायच्या, 35 गुणिला 45 किती 5 5 25 चे 5 हातचे 2, 3 5 15, 15 न 20, 35 न 2 37 चे 7 हातचे 3, 3 चे 12 3 15, 15 75, 15 75 आलं. 6 अंकाच्या अगोदर डेसिमल म्हणजे 1 2 3 4 5 6 अंकाच्या अगोदर डेसिमल, किती उत्तर होईल मग 0.001575. तर नेक्स्ट पहा 320 चे 27% बरोबर किती. 1%चा सिम्बॉल आहे म्हणजे 2 शून्य कमी करायच्यात मित्रांनो आपल्याला. इथं 1 शून्य कटला म्हणजे किती बॅलन्स राहिला 1 राहिला. गुणाकार करा 27, 7 दुने 14 चे 4 हातच्या 1, 3 7 21, 1 22 आणि 4 26 चे 6 हातचे 2, 3 दुने 6 आणि 2 8, 864. 864 उत्तर आला आपला. किती डेसिमल वाचला 1 वाचला, एका अंकाच्या नंतर डेसिमल द्या म्हणजे 86.4. इथं काय कितीचे 30% म्हणजे 90. तर मी आताच सांगितलं हे पर्सेंटेजचे 2 शून्य इकडे घेऊन जा. पहा मी पर्सेंटेजला जाणून 2 शून्य वापरायलो, असे वापरायलो नाही का ते दिसतही नाही तुम्हाला, समजणारही नाही. आपण लक्षात ठेवायचं 2 शून्यासाठी पर्सेंटेज असते. डिवाइड बाय केलो 30 किती होते 3 से, तर मग 300 चे 30% म्हणजे 900. इथं किती आहेत 125, 1.25 चे 1.5% म्हणजे किती. आता पहा पर्सेंटेजचा सिम्बॉल 1 म्हणजे 2, हा 1 अंक 3, हे 2 अंक 5. आता 125 ला 5 ने मल्टिप्लाय करा, 15 5 75 चे 5 हातचे 7, 15 2 30 7 37 चे 7 हातचे 3, 15 3 18, 18 से 75 उत्तर आलेला आहे आपला. डेसिमल किती अंकाच्या अगोदर आहे मित्रांनो 5, 1 2 3 4 5. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करावं लागेल. आणखी तुम्हाला मित्रांनो मी एक ट्रिक्स देणार आहे, याच्यामध्ये मोठा व्हिडिओ बनवणार नाही आहे. फ्रॅक्शन मधून कसे पर्सेंटेज मध्ये रूपांतरित करायच्या मुलांना खूप मोठा प्रॉब्लेम जाते आणि मुलं विचार करतात की हे प्रॉब्लेम काय आहे बा. त्याच्यासाठी तुम्हाला ते मी आता याच्यानंतर ते सांगतो. हे समजल्याचं असं गृहीत धरतो. पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, तुम्हाला उत्तर 100% मिळतील. पहा मित्रांनो आपल्याला फ्रॅक्शन मध्ये काही प्रश्न असतात म्हणजे विचारले जाते 1/5 चे 15% किती असं विचारले जाते. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मुलांच्या काय पडते हे 1/5 म्हणजे किती आहेत हाच माहित नसते. मग हा 1/5 कसं रूपांतरित करायचा मी तुम्हाला आज जाणून प्रश्न बनवला. मी त्याच्या पहिले रूपांतरण करणे सांगायचं होतं मला, पण मी प्रश्न याच्यासाठी बनवला. मुलांना खूप मोठा प्रश्न पडते. परवाच्या दिवशी आमच्याकडे एक मुलगा आला होता, तो आम्हाला तो सर 2/5 म्हणजे 40% कसे बनवले भाऊ, त्याच्यामुळे हा प्रश्न पडला आणि हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर 1/5 काय करायचं मित्रांनो, हा वरती 1 आहे ना त्याला 2 शून्य बॅलन्स करा, 2 शून्य लावा ना 5 ने भागा म्हणजे किती आले 20. म्हणजे हे 20% झाले. किती झाले पर्सेंटेज झाले. मग 15% म्हणते 15%. तर काय होईल मित्रांनो पर्सेंटेज 2 सिम्बॉल आहेत म्हणजे 4 झाले. तर 4 झाले तर 1 कटलं 3 राहिलं, 15 दुने 30, 3 होते 1 2 1 शून्य द्या म्हणजे 0.3. हा शून्य व्हॅल्युएशन नाही त्याची म्हणजे उत्तर काय होईल 0.3. आता प्रश्न असेल सर 1/5 सोपं होतं काढलेत, कोणतंही असं मित्रांनो तुमच्या सांगतो 3/7 आहे. 3/7 आहे याच्या पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचे तर 3 वर काय द्यायचे 2 शून्य द्यायचे, 7 ने भागायचे मित्रांनो. 2 अंकापर्यंत दशमलव असा परीक्षेत लिहिलेलाच असते, नसेलही लिहिलं तरी 2 अंकापर्यंत दशमलव द्यायचे आणि विषय संपवून द्यायचा. 728 किती वाटले मित्रांनो 2 बरोबर आहे. असंही नाही आलं तर असं पद्धतीनं करू शकता तुम्ही भागाकार, काही होत नाही त्याला. 7 728 2 वाचले
7 × 21 7 दुने 14 6 वाचले. आता शून्य नाही मित्रांनो, इथं पॉईंट द्या नाही, इथं शून्य वाढवा. 7 × 8 56 4 वाचले, आणखी एक शून्य वाढवा. 7 × 5 35 42.85 होते मित्रांनो. याच्या पर्सेंटेज किती होते? 42.85. लक्षात आला मित्रांनो, याच्या 42.85 होते. आता दुसरा प्रश्न, सर 3/7 आहे तर याच्या बॅलन्स पर्सेंटेज किती आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, काय करायच्या, 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येते? तर 4 मिळवल्यानंतर 7 होते. याच्या बॅलन्स पर्सेंटेज एवढं आहे. आता याच्या बॅलन्स पर्सेंटेज काढल्यानंतर तुमच्या याच्या जो बॅलन्स आहे तो निघते. पहा, 400 ला भागा 7 नी 7 7 35 5 वाजले, 7 7 49 1 वाजला, 7 1 7 3 वाजले, 728. आपले दशमलव याच्यानंतर हे दशमलव 57.14 आणि 42.85 केले तर 99.99 येते तुम्हाला. आखरीपर्यंत 99 असंच अंक जाईल. याचं कारण काय आहे मित्रांनो? पहा, आपल्याला हा सोपा आहे पण आपल्याला सांगण्यात आलेला आहे कोणत्याही फॉर्म्युल्याला 100 वापरा, डिवाइड बाय 100 करा. डिवाइड बाय 100 करायला गेलो तर एवढ्या मोठ्या प्रोसिजर चुकायला आपल्याला साधं मल्टिप्लिकेशनचे डिवायडेशन होत नाही मित्रांनो. 100 बरोबर कसं भागाल त्याच्यासाठी हे पद्धत तुम्हाला कशी वाटते मी 4-5 तुम्हाला काढून दाखवतो. बघा काय मित्रांनो, आपल्याला शिकायचे आहे तर आपल्याला आपल्या गावठी भाषेतच शिकावं लागेल. तुम्ही गणितीय भाषेमध्ये शिकतो म्हणाल तर प्रश्नांचे उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला गणितीय भाषा का समजत नाही याचं कारण असं आहे, आपलं प्राथमिक शिक्षणातला जो गणिताचा विषय होता मित्रांनो तो सिंपल असलाही तरी आपल्याला पूर्ण मेथड पद्धत होती, त्याच्यामुळे आपल्याला गणितात मार्क मिळायचे नाही. त्याच्यामुळे आपल्याला गणिताविषय हार्ड वाटत होता ना. आता तीच पद्धत आपल्याला वापरायची आली तर किती हार्ड व्हायचं. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला सोपे आहे. पहा, 2/5 चे किती होतात, 3/4 चे किती होतात, 5/6 चे किती होतात, 7/8 चे किती होतात. मी काढून देत आहे तुम्हाला. बघा, 2/5 चे काय करायचं, 2 शून्य लावायच्या, याला भागाच्या, 520 म्हणजे 40% होतात मित्रांनो. 3/4 आहे म्हणजे 2 शून्य लावा, 4 7 28, 2 वाचले, 4 5 20, 75% होतात मित्रांनो. साइन 8 48, 2 वाचले, साइन 3 18, 2 वाचले म्हणजे 83.88 होईल मित्रांनो. 7/8 किती होते, तिथं 2 शून्य लावायचे आहेत, 8 8 64, 6 वाचले, 8 7 56, 4 वाचले ना, 8 5 40 म्हणजे 87.5% मित्रांनो हा चॅप्टर का समजून सांगण्याचा प्रश्न आहे तर खूप वेळा मुलांचा प्रॉब्लेम याच्यामध्ये फसकते. हा दुसरा प्रश्न परीक्षेमध्ये हाही येते विद्यार्थी मित्रांनो, कोणता, 2/3, 5/7, 4/8, 8 नाही घेत, इथं 7 झालं, इथं 6 घेतो, 6 म्हणजे याचा अर्थ 2/3 होते. 5, 3/9. आता यांच्यामधला सगळ्यात मोठा भिन्न काय आहे, पूर्णांक कोणता आहे ना सगळ्यात लहान पूर्णांक कोणता आहे हे विचारतात. आता काही मुलांनी कंडिशन वापरून ठेवलेली आहे, सर इथं हा लहान आहे तर हा मोठा होईल किंवा हा मोठा होईल. मग ते तुम्हाला लय मोठी भानगड पडते. काय करायचे मित्रांनो, ह्याच पद्धतीने वापरायचे, 2 शून्य लावायचे, 2 शून्य लावलं सगळ्यांना. जास्त विचार, 15 सेकंदाचा प्रश्न आहे मित्रांनो, 15 सेकंदात सॉल्व्ह करा, काही विषय लागत नाही. 3 सक 18, 2 वाचले, 3 सक 18, 66.66, 7 7 49, 1 वाचला, 66 पेक्षा 7 मोठाच आहे, याच्या पाहायचा आता, 5 8 40, हा 8 मोठाच आहे, 9 3 27 म्हणजे सगळ्यात मोठा कोणता अंक येते तर हा येते मित्रांनो. मग सगळ्यात मोठा कोणता तर 4/5. आणि ज्या मुलांनी लक्षात ठेवलेला आहे ज्याच्या अंश आणि पूर्णांकामधला भेद लहान असेल तो सगळ्यात मोठा असते तर तो उत्तर याला मारते मित्रांनो. असंच उत्तर आपलं चुकते. किती सेकंदासाठी प्रश्न चुकला याच्यासाठी हा प्रश्न असाही विचारण्यात येत आहे मित्रांनो आता की चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावा. तर चढत्या क्रमाने लावा जर म्हटलं असतं तर काय केलं असतो आपण, 3/9, 2/3, 5/7 आणि 4/5 न. उतरत्या क्रमाने म्हटलं असतं, उतरता क्रम म्हणजे असं, उतरत्या क्रमाने म्हटलं असतं तर कसं लावलं असतं आपण, ते 4/5, 5/7, 2/3, 3/9. हे सगळे भेद याच्यासाठी परिपूर्ण पाहिजेत मित्रांनो आपल्याला
की पर्सेंटेज पार्टनरशिप पर्सेंटेज आणि प्रॉफिट लॉस, ज्याला आपण काय म्हणतो प्रॉफिट लॉसला क्रय मूल्य आणि विक्रय मूल्य, तो जो चॅप्टर आहे मित्रांनो तो याच बेसिकवर पूर्ण क्लिअर होते. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्हाला काढता आलं तर आपण पुन्हा उद्याला ह्या स्वरूपात ह्याच विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये ह्या आजच्या पर्सेंटेजच्या चॅप्टरचे परिपूर्ण मी प्रश्न घेतो आणि तुम्हाला पाठवतो. बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, लाईक करायचे आहे, धन्यवाद करायचे आहे. धन्यवाद याच्यासाठी करायचे आहे मित्रांनो, मी तुम्हाला सोप्या फ्रीमध्ये आयडिया देत आहे. तुम्हाला वाटते की सर ऑनलाईन मध्ये समजत आहे पण आम्हाला ऑनलाईन पेक्षा जास्त पाहिजे, तर आपल्या क्लासेसमध्ये अभ्यास करायला बसा मित्रांनो. शिकवण्याची चिंता करा नको, मी तुम्हाला परिपूर्ण दिवसभर शिकवायला तयार आहे. परिपूर्ण दिवसभर, तेही फ्रीमध्ये, पैशात नाही, फ्रीमध्ये. केव्हाही या, केव्हाही संपर्क साधा. धन्यवाद.